आषाढ महिना चालू आहे। आषाढ महिन्यात गावाला आखाड असंही म्हणतात। आखाडामध्ये गावाकडे बरबाट केलं जातं। ते बरबट म्हणजे काय ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ते कसं करायचं ते सांगणार आहे। तर मस्त आपण आज बरबट आणि बाजरीच्या भाकरीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण तयारी करूयात। मी इथे कांदे घेतलेले आहेत, छोटे छोटे कांदे आहेत माझ्याकडे। ते कांदे मी भरपूर घेतलेले आहेत। ते कांदे मी चुलीमध्ये आता टाकून घेत आहे भाजण्याकरिता। मी लसूणही टाकलेला आहे। लसूण मी जवळच टाकलेला आहे कारण लगेच एका मिनिटात आपल्याला काढता येईल म्हणून। लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे। आपण छान चुलीमध्ये असे कांदे टाकून भाजून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे जर लसूण तुम्ही टाकून थोडासा भाजून घेतला ना, त्याची सालं लगेच एका मिनिटाच्या आत पूर्ण लसूण आपला सोलून होतो। कांदा मी भाजून घेतलेला आहे, लसूण चिरून घेतलेला आहे, आलं चिरून घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर मी भरपूर घेतलेली आहे आणि इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा मी चुलीत भाजून घेतलेले आहे। हे आपण आता छान ह्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत। ह्याची मी छान पेस्ट करून घेतलेली आहे। चला तर मग आपण सुरुवात करूयात। मी तेल भरपूर टाकलेलं आहे, त्यात कांदा चिरलेला बारीक टाकलेला आहे। कांदा आपला छान परतून झाल्यावर मी तिथे कापलेला कोंबडा टाकलेला आहे। त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकून छान शिजवून घेत आहे। त्यानंतर मी त्यात पाणी न टाकता त्याच्यावरती मी ताट ठेवून त्यात पाणी ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मी शिजवून घेतलेलं आहे। पाणी मी गरम गरम करून त्यामध्ये टाकत आहे। असं आपण अर्धा तास आपण करून घेतलेला आहे। त्यानंतर जो वाटून घेतलेला मसाला आहे तो मी डायरेक्ट वरतून सोडलेला आहे आणि आपला घरचा मसालाही टाकून घेतलेला आहे आणि छान हलवून घेत आहे मी। हे बाजरीचं पीठ मी भाजून घेतलेलं आहे, अर्धी वाटी आहे, त्यात पाणी टाकून त्याची मी छान पेस्ट करून घेतलेली आहे। छान पेस्ट करून आपण त्याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घेऊयात। त्याची फाईन पेस्ट करायची आहे आणि हे पातळ आपण पीठ ठेवणार आहोत। यामुळे पिठाला आपण जे बरबट करणार आहोत म्हणजे कालवण करणार आहोत त्याला थिकनेस येतो। त्याच्यामुळे आपण हे बाजरीचं पीठ आपण टाकून घेणार आहोत। हे आपण बाजरीचं पीठ पातळ करून मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मी छान हलवून घेणार आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आम्ही इथे बरबट म्हणतो। आपण चिकनचं कालवण किंवा रस्सा असंही म्हणू शकतो। हे छान हलवून घेत आहे। तुम्ही बघू शकता याच्यावर तर्री किती सुंदर आलेली आहे आणि ही करण्याची पद्धत जी आहे ना ती खूप छान वाटते आणि याचा रस्सा इतका प्रचंड म्हणजे इतका छान लागतो ना खायला। तुम्ही याच्याबरोबर एक का दोन भाकरी खाऊ शकता, इतका भारी लागतो, भन्नाट लागतो। बघू शकता तुम्ही उकळलेलं आहे आपलं। तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही बरबट आणि भाकरी आवडली की नाही आणि तुमच्याकडे तुमच्या गावी किंवा तुमच्या घरी तुम्ही याला काय म्हणून सांगता म्हणजे काय बोलता। तर मस्त असं ताट घेऊन मी याच्यामध्ये एक भाकरी चुरलेली आहे आणि भाकरी चुरून त्याच्यामध्ये मस्त असा रस्सा टाकून मी आता चुरून आम्ही खाणार आहोत। तुम्हाला हे चिकनचं बरबट आवडलं का नाही मला हे नक्की कमेंट करून सांगा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच गावाकडील वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला नक्की सांगेल। त्यामुळे या रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये तुम्हीही करून बघा ही पद्धतीने आणि नक्की मला सांगा तुम्हाला हे बरबट कसं वाटलं ते।